सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शहरामध्ये झाडं पडण्याची घटना घडत आहे। मात्र आपण सध्या ठाण्यातील कोपरी महानगर गॅस या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी रात्री 1:30च्या सुमारास जे ते भले मोठे झाड जे आहे ते पडले आहे। मात्र या ठिकाणी महानगर गॅस या ठिकाणी व्होल्टेज पॉवर कमी असल्यामुळे हे गॅस पंप जे आहे ते बंद होतं। त्यामुळे दुर्दैवी घटना जी आहे ते टळलेली आहे। या ठिकाणी अनेक वाहनं या रांगेत असतात, रिक्षा असतात, चारचाकी वाहनं असतात, गॅस भरण्यासाठी असतात। मात्र या ठिकाणी पेट्रोल गॅस पंप जो आहे तो व्होल्टेज कमी असल्यामुळे बंद असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, त्यामुळे धोका टळलेला आहे। मात्र सध्या महानगरपालिकेच्या वतीने हे झाड जे ते रस्त्यावरती पडण्यात आलं होतं ते आता छाटून त्यांच्या फांद्या छाटून ते रस्त्यावरच्या बाजूला कडेला ठेवण्यात आले। मात्र पूर्णतः झाड हे काढलं नसल्यामुळे महानगर गॅस देखील या ठिकाणी बंद आहे। मात्र या ठिकाणी वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत आहे। पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे, महापालिकेकडून धोकापट्टी लावण्यात आलेली आहे। मात्र सध्या हे झाड जे ते भले मोठं पडल्यामुळे गॅस पंप देखील आता या ठिकाणी बंद आहे। त्यामुळे नाहक त्रास देखील आता गॅस भरण्यासाठी सकाळी रिक्षा असतील, यांना वाहनं असतील, इतर वाहनं असतील त्यांना देखील बसवत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र सध्या तरी या ठिकाणी धोकापट्टी लावून भले मोठे झाड आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र सध्या तरी अनेक घटना जे ते ठाण्यामध्ये झाड पडून वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी गाड्यांचं नुकसान देखील ठाणे शहरात अनेक झाड पडल्यामुळे झाले। वाऱ्यासह पावसामुळे शहरात झाडं पडण्याच्या घटना घडत आहे। त्यामुळे नक्कीच धोकादायक जी झाडं झाले त्या संदर्भात महानगरपालिका देखील अनेक ठिकाणी झाडांची छाटणी करत आहे। आता सध्या तरी बघता या ठिकाणी भले मोठे झाड पडल्यामुळे वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे। आणि दुसरीकडे झाड जास्त ठिकाणी पडल्यामुळे महानगर गॅस हे देखील आता बंद आहे। त्यामुळे नक्कीच महानगरपालिकेकडून पूर्णतः हे झाड छाटून जे आहे ते बाजूला कधी करणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्व सह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।